हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ब्लाउजची पूर्ण स्टिचिंग बघणार आहे. तर याचं पूर्ण कटिंग मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याचं पूर्ण स्टिचिंग बघणार आहे. तर स्टिचिंग करता वेळी काय काय बदल करावे लागतात किंवा फिनिशिंग साठी काय काय ट्रिक्स वापरावे लागतात, तर हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर इथे बघा, गळ्याचा भाग मी कट नव्हता केला, तर आता कट करून घेतला आहे. तर सर्वात पहिले इथे मी पाठीमागचा भाग तयार करणार आहे. तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे, टक्स मारून घ्यायचे आहे पाठीमागच्या कमरेचे. तर आता हे बघा, पाठीमागच्या भागाचं सेंटर आहे. तर सेंटर पासून आपल्याला फोल्ड करून बघा 1.5 इंच बाहेर सोडायचा आहे कपडा. म्हणजे जे आपण फिटिंगसाठी शिलाईसाठी घेत असतो 1.5 इंच, तेवढं आपल्याला सेंटर मधून साईडला सोडून द्यायचं आहे. आणि नंतर मधोमध इथे बघा आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे. तर रुंदीमध्ये अर्धा इंच आणि लांबीमध्ये 5 इंचापर्यंत लांब आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे. तर याच प्रकारे दोन्ही टक्स आपल्याला मारून घ्यायचे आहे. आणि हा साधा ब्लाउज आहे किंवा अस्तरचा ब्लाउज असेल तरीही आपल्याला टक्सला इथे डबल शिलाई करायची आहे. आता इथे बघा थोडस तिरकस मध्ये जाते आपलं, कारण की इथे कशामुळे जाते, तर गळा आपला थोडासा डीप असला तर आपल्या इथे तिरकस मध्ये जाते. तर ते आपल्याला खालच्या कमरेचा जो भाग आहे तो तिरकस मध्ये गेलेला एकसारखा करून घ्यायचा आहे. आता इथे एक पट्टी तयार केली आहे मी लांब, तर ही आपल्याला कमरपट्टी जोडून घ्यायची आहे. तर अर्धा इंच शिलाई मध्ये घ्यायचं आहे. आपण अर्धाच इंच वाढवून घेतलं होतं शिलाईसाठी. तर इथे कमरपट्टी जोडून घ्यायची आहे वरच्या बाजूने बघा. आता फोल्ड करून इथे एक आपल्याला दाब टीप देऊन घ्यायची आहे. आणि नंतर आपल्याला असं या प्रकारे डबल फोल्ड करून इथे 5 नंबरची शिलाई मारून घ्यायची आहे. कारण की ही शिलाई आपल्याला ओसवून टाकायची आहे. इथे आपल्याला हात शिलाई करायची आहे, तुरपाई करायची आहे. तर बघा या प्रकारे आता गळा किती पसरलेला आहे आपला. तर गळ्याची जी रुंदी होती ती 2.5 इंच घेतली आहे. आता इथे खालची जी कमरपट्टी आहे तयार, ती 4 इंच येणार आहे. इथे बरोबर 4.25 इंच आलेला आहे, म्हणजे पाव इंच आपलं पायपिंगच्या याच्यामध्ये जाणार. तर आता समोरचा भाग तयार करायसाठी घेतला आहे बघा. तर इथे दोन्ही भाग आपल्याला पहिले उघडून घ्यायचे आहे, जोडून घ्यायचे आहे. कारण कधी कधी काय होते, आपलं दोन्ही साईडचा एकच भाग तयार होतो. तर त्यासाठी इथे पहिले दोन्ही भाग व्यवस्थित जोडून घ्यायचे आहे. आता इथे कटोरी काय करायचं आहे, जोडते वेळी कधी पण वरच्या बाजूने जोडायची आहे. कारण खालच्या बाजूने थोडं कमी जास्त झालं तर आपल्याला कट करता येते. आता इथे बघा पाव इंच कटोरीचा भाग आहे तो एक्स्ट्राचा झालेला आहे. कारण की इथे जे आपण नॉर्मल मध्ये टक्स दिला होता ना, जे पेपर पॅटर्न बनवलं होतं, तर त्याच्यामुळे इथे अर्धा इंच आपला कटोरीमध्ये शिल्लक होणारच आहे. तर तो जो रिंकल्स तयार होतात ते अर्धा इंचामुळे आपल्याला रिंकल्स तयार होतात. तर ते इथे आपल्याला निघून जाणार आहे. हे बघा आता इथे 5.25 ची कटोरी आहे. तर मी 1.5 इंचाचा टक्स घेतला आहे. आणि या प्रकारे बघा आता इथे क्रॉसपट्टी लावून घ्यायची आहे आपल्याला. तर इथे सिंगलच क्रॉसपट्टी आहे. तर अर्धा इंच शिलाईमध्ये घ्यायचं आहे आपल्याला बरोबर एकसारखं. तर जेणेकरून आपले फिनिशिंग चांगले दिसते. तर हे बघा आता इथे या प्रकारे क्रॉसपट्टी जोडून झाली आहे. आणि कटोरीचा पप सुद्धा एकदम छान आलेला आहे. आता या साईडला 2.5 इंच आणि या साईडला 2 इंच, आणि जेवढं पण खाली पट्टी राहणार तेवढी आपल्याला इथे फोल्ड करून घ्यायची आहे. याला पण आपण हात शिलाई करणार आहे. तर इथे मी मोठी जाड शिलाई दिलेली आहे, जे खोलायला सोपी जाईल. आता सेम पद्धतीने आपल्याला दुसरा भाग पण तयार करायचा आहे. त्या अगोदर इथे आपल्याला आयहुक पट्टी लावून घ्यायची आहे. तर इथे बघा 2 इंचाची रुंदीमध्ये आणि लांबीमध्ये जेवढा आपल्या कटोरीचा भाग आहे तेवढी घेतली आहे इथे. आता या प्रकारे बघा फोल्ड करून घेतला आहे. तर इथे आपल्याला डबल फोल्ड करायचं आहे आणि वरून आपल्याला एक दाब टीप देऊन घ्यायची आहे या प्रकारे. तर हे बघा इथे एक भाग आपला तयार झालेला आहे. आता अधिक काठावर एक शिलाई सुद्धा देऊन द्यायची आहे आपल्याला. तर या प्रकारे आता हा भाग आपला एक तयार झालेला आहे. आता याच पद्धतीने आपल्याला दुसरा भाग सुद्धा तयार करायचा आहे. त्या अगोदर इथे मी तुम्हाला फिटिंगचं मार्जिन टाकून दाखवते बघा. तर कमर 7.5 इंच आहे आणि छातीचा चौथा भाग इथे 9 इंच आहे.
तर बघा या प्रकारे आपली फिटिंगची शिलाई येणार आहे. तर इथे थोडस जे आपली क्रॉसपट्टी आहे तिथे जास्त झालेलं आहे साईडनं मार्जिन, ते मी कट करून घेतलं आहे. आता सेम पद्धतीने आपल्याला दुसरा भाग तयार करायचा आहे. तर या भागाला सुद्धा आपल्याला वरच्या बाजूनेच कटोरी जोडायची आहे. तर आता इथे बघा पूर्ण भाग तयार करून घेतला आहे मी दुसरा. फक्त जे हुकपट्टी आहे तर ती लावायच्या अगोदर मी इथे चेक करून घेतलं आहे दोन्ही भाग समोरचे बरोबर आहेत की नाही आहे. कारण कधी कधी काय होते, एक साईडचं जे शोल्डर उतरते तर त्याचं कारण हेच आहे की आपण जेव्हा हे आय हुक पट्टी लावतो त्याच्यामध्ये आपल्याला दोन्ही बी बाजू सरळ एकसारख्या झाल्या पाहिजेत. तर एखादी कमी जास्त झाली तर आपण गळ्याच्या बाजूने कट करतो, त्यामुळे काय होते आपला गळा एक साईडचा लूज पडतो. तर इथे आपल्याला अगोदरच लक्ष द्यायचं आहे की आय हुक पट्टी जोडते वेळीच आपल्याला एकसारखं जोडून घ्यायचं आहे. आता इथे बघा अर्धा इंच मार्जिन घेऊन मी शोल्डर जोडून घेतले आहे. आता समोरच्या भागाला इथे थोडस जास्त येत आहे, ते आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे. तर दोन्ही भाग आपल्याला एकसारखे आले पाहिजे. तर बघा इथे शोल्डर जोडून घेतले आहे अर्धा इंचावर. आता इथे वरच्या समोरच्या भागाचं जे आर्मोलचा राऊंड आहे तिथे थोडस जास्त झालेलं आहे मार्जिन, ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता इथे पायपिंग करून घ्यायचं आहे. तर पायपिंग मी इथे स्किप केली आहे कारण की पायपिंगचा एक स्पेशल व्हिडिओ आहे, तो तुम्ही बघू शकता. कारण की खूप मोठा व्हिडिओ होतो, नंतर अपलोड करायला खूप प्रॉब्लेम येतो. तर आता मी इथे पायपिंग पूर्ण गळ्याला करून घेतली आहे. आता बाहीत जोडायचं सांगते तुम्हाला. तर बाहीत जोडता वेळी आपल्याला काय करायचं आहे, शोल्डर मधूनच बाहीत जोडायची आहे. बरोबर जे आपण कट दिला होता सेंटरला तर तिथून जोडून घ्यायचे आहे. आणि बाही जोडत्या वेळी ब्लाउजचा किंवा बाहीचा कपडा कोणताच अजिबात ओढायचा नाही. एकदम हलक्या हाताने आपल्याला बाही ठेवून जोडून घ्यायची आहे. बघा या प्रकारे. आता मी तुम्हाला सांगितलं होतं कटिंग करते वेळी की मी छातीचा चौथा भाग वापरलेला आहे बाईच्या घडीसाठी. तर तुम्ही बघू शकता इथे अजिबात आपलं कमी पडलेलं नाही आहे. व्यवस्थित आपल्याला मार्जिन आलेलं आहे, बरोबर बाही पुरलेली आहे दोन्ही भागावरून. आता जी बाहीची लांबी आहे ती 8 इंच आपल्याला शोल्डर पासून मोजून घ्यायची. आणि खालच्या साईडला आता हा साधा ब्लाउज आहे तर या प्रकारे 1 इंच पट्टी फोल्ड करून घ्यायची. इथे पण आपल्याला तुरपाई करायची आहे, तर मी इथे जाड शिलाई मारून घेतली आहे. आता हे दोन्ही भाग आपल्याला जोडून बघायचे आहे कमी जास्त होतात का. जर झाले तर आपल्याला आर्मोलच्या राऊंड मधून इथे कमी जास्त करायचं आहे. तर आता इथे बघा काय करायचं आहे, जे ब्लाउजचा पाठीमागचं सेंटर आहे तिथून आपल्याला समोरच्या भागाचं सेंटर जोडून घ्यायचं आहे. आणि साईडने जर थोडा कमी जास्त कापड झाला तर तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. आता ब्लाउज उलटा करून घ्यायचा आहे आणि इथे कवर शिलाई देऊन घ्यायची आहे आपल्याला पहिले. तर व्यवस्थित आपल्याला बाहेर काढायचं आहे मार्जिन जे बरोबर आहे ते. आता दंडघेर इथे 5.25 इंच आहे आणि छातीचा चौथा भाग बघा इथे 9 इंच आणि कमरेचा चौथा भाग आपल्याला बघा आता हे दोन्ही भाग सेंटरवर बरोबर आहेत. तर 7.5 इंच कमरेचा चौथा भाग मी इथे घेतलेला आहे. तर या प्रकारे आता जे तिन्ही मार्जिन आहेत आपले मार्किंग केलेले ते एकसारखं जोडून घ्यायचं आहे. साईडनं अधिक एक शिलाई देऊन घ्यायची आहे. तुम्ही अधिक 2-3 शिलाई देऊ शकता. तर आता बघा किती छान आपली सरळ शिलाई सुद्धा आलेली आहे. आता फिनिशिंग साठी काय करायचं आहे, हे जे धागे वगैरे दिसतात ते आपल्याला कट करून घ्यायचे आहे. याने काय होते आपले ब्लाउजचं फिनिशिंग छान दिसते. तर एकदम सरळ शिलाई आलेली आहे आणि खूप छान असा आपला तयार झालेला आहे ब्लाउज. तर सेम आता पद्धतीने मी दुसरी बाही जोडते आणि फिटिंग करून तुम्हाला पूर्ण ब्लाउज दाखवते. तर हे बघा आता ही बाही सुद्धा मी शोल्डर मधूनच जोडत आहे बरोबर. आता हे बघा ही सुद्धा मी जोडून घेतली आहे. फिटिंगची शिलाई एकदम सरळ आलेली आहे. याचं पूर्ण कटिंगचा व्हिडिओ सुद्धा तुम्ही कोणी बघितला नसेल तर बघू शकता. तर खूप छान हा ब्लाउज तयार झालेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि अशा नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि याचा फायनल लुक म्हणजे जे ट्राय करून दाखवते ते काकू तर मी शॉर्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवेन.
ते बघा उंची सुद्धा इथे बरोबर 12.25 इंच आलेली आहे. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.